शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पीएम धनधान्य योजना 100 जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार, केंद्र सरकारची तयारी सुरू। पुढली मोठ्या बातमी निघते, कितीही अफवा उठवल्या तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून स्वागत। पुढली मोठी बातमी निघते, सोलापूरमधून हातातोंडाशी आलेला गहू जळून खाक, कष्टाने पिकवलेल्या पिकाची डोळ्या देखत राख, सोलापूरमधील घटना। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमाफीविषयी RBI कडून नवे परिपत्रक जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, बँक खात्यात आता जास्त पैसे ठेवावे लागणार, मिनिमम बॅलन्स वाढणार, बँकिंग नियमात 1 एप्रिलपासून मोठे बदल। पुढली मोठी बातमी निघते, कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, गटशेतीला पुन्हा बळ, 25 शेतकरी गटांना मिळणार आर्थिक मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या राज्य सरकारला हव्यात, कर्जमाफीवरून नाना पटोले यांचा सरकारला सवाल। पुढली मोठी बातमी निघते, वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, कोणताच ऐतिहासिक पुरावा नाही, संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुढली मोठी बातमी निघते, बीडमधून DP बसवून देण्याचा बहाणा करून शेतकऱ्यांची फसवणूक, 2 लाख रुपये घेऊन गुत्तेदार फरार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना देव पावला, आज दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची 25% रक्कम जमा होणार, कृषी मंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।